नमस्कार हांव राघवेंद्र भंडारकर मूडबिद्रे आज एक हॉले बग्गे म्हणजे एक संक्षिप्त जावन हे हॉले बग्गे संकट जाल्यारी अख्खो सविस्तार समुद्र तितले व्हड सागर मणकेचे तितले सांगू जायना जाल्यार आमकां एक गोत्तस का म्हणून सांगून एक संक्षिप्त विचार कितले जावं हांव तितले सांगता कसं म्हणून सांगल्यार हक्क प्रमाणबद्ध सगळे जावं या अशी आम्ही तशी उरलत तशी ना सलरी एक सामान्य जावन हॉल आचरण कशी करियते हॉल आचरण कसाला करचे हॉल बग्गे खंयच्यान प्रमाण आस म्हणून सांगून खातीर एक सांगता हांव तशींच हांव सुरवे सांगीन म्हणके हॉल समुद्र मणकेचे हें एक संक्षिप्त जावन सांगता हॉल म्हणून सांगल्यार कसं न्हय हॉल म्हणून सांगल्यार सूतका म्हणून सांगता ती सूतका म्हळ्यार अशौच म्हणून सांगल्यार हें अंतरंग शुद्धी म्हणून सांगता ती आता अंतरंग शुद्धी बहिरंग शुद्धी म्हणून दोन विभाग बहिरंग शुद्धी म्हणून कसं नाही आता आमगे देहा भितरीच पळय ती मूत मलमूत्र पुरा भितरी असता थंय आसतना ते अशुची म्हणून जायना ते केन्ना भायर पडता की केन्ना आमी मुतीचा वता की भितर येतना पांय धुवन भितर येवका म्हणून सांगता ते म्हळ्यार ते बाह्य जावन ते बहिरंग जावन आशिल्ले अशुची म्हणून सांगता ती तशी मलमूत्र करची म्हणून सांगल्यार एक्चुअली नाव नेवन देवा पांय पडका म्हणून सांगता मुत्तिल्यार हातपाय दुखा तोंड समेत दुखा म्हणून भितर म्हणटा ताजे खातीर तशी तक्क सूत तक्क सांगचे आमी सांगचे बहिरंग म्हणून सांगता ती तशी अंतरंग सूची म्हणून काय सूतक म्हणून सांगला का जाणे अंतरंग सूच जाल्यार सूच हांगा आमी हातपाय दुखा नावका म्हणून सांगले अंतरंग शुद्धी जावची कशी पंचगव्य सेवन आहे म्हणटात पंचगव्य सेवन करका देवाल तीर्थ घेवका आणि संध्यावंदन करून नूतन यज्ञोपवित धारण करका एक हॉल असताना म्हणून सांगतात पंचगव्य म्हणून सांगला कसं नाही पंचामृत विंगड पंचगव्य म्हणून सांगल्यार गोमाया म्हळ्यार शेण सेगणी म्हणून सांगतात इतली पवित्रता गोमाया गोमूत्र दूध धंय तूप हे पांच हे आम्ही सुरवेक घेवका नावन येवन हॉल शुद्ध केदन जाता तेन्ना पंचगव्य घेवका आशिल्ले घरकड आसलेल्यांक आमी दिवका तीर्थ घेवका आणि पुरा घरा भितर मुल्ल्याक आमी ते पंचगव्य आणि पपुडका तीर्थ आणि पपुडका बांय आसल्यार बांयत घालका म्हणून सांगून तशी हे सूतक म्हणून सांगून तूं दोन्ही म्हळ्यार एक हुट्टिद सूतका म्हळ्यार जनन सूचक शौच अशौच जनन अशौच आणि मरण अशौच मरण सूतक म्हणून सांगता ती जनन सूचक असं म्हणून जाता सूचक म्हणून सांगतात जाता शौच म्हणून सांगता ती मरण शौच म्हणून सांगता ती तशी एक जल्ल्यालेके आम्ही हॉल आचरण करका मरण जल्ल्यालेके आचरण करका कशी आचरण आहे तक 10 रात्री म्हणून सांगता 10 रात्री म्हणजे 10 रात्री 11ನೇ दिवस शुद्ध म्हणतात अशाण तुमगेले जल्ल्यालेके हॉल आहे मेल्ल्यालेके हॉल आहे सलारी हंग कसं जात म्हणून सांगला रे मेल्ल्याल हॉल प्रबल जनन जावचे ते दुर्बल म्हणून सांगता ती म्हळ्यार हें कसं म्हणून सांगला रे हांव हाजे बग्गे एक सांगता कसं म्हळ्यार जल्लाल कतेरी पुत्रोत्सव म्हणटा ते संतोष पळयते संतोषाक कसं आमी हॉल आचरण करचें म्हण आमी एका आलोचनेचें पुरो मारे जन आतां हें कोणा म्हळ्यार सनातन धर्मीय मात्र हॉलाचें आचरण आहे भायरचे जातीन हांव खंडीत आसा म्हणून हांव खंडीत सांगना हांव म्हळ्यार एक विंगड धर्मान तूं आमगेल्या धर्मान तूं हें सगळें आसता हें खंयचें आसता 106 स्मृतींत आसा स्मृतीचाजे उल्लेख आसा फस्ट आमचें येवचें सूत्र मागीर येवची स्मृती मागीर येवची पुराणांचं आमी चड प्रमाणबद्ध नासता आमकां प्रमाण मेळचें स्मृतीन तूं तें वसिश्ठ पुराण काडया ती नारद स्मरण करया ती यज्ञावल्क स्मृती नारद स्मृती काडया ती वसिश्ठ स्मृती काडया ती यज्ञावल्क स्मृती काडया ती खंयची स्मृतीन गेल्यार आमकां हॉले बग्गेक स्पश्ट प्रमाण हे सनातन धर्मीयांकची आसा तांतू इदमित्तम म्हणून आसा तांतू चेंज करूंक खंडीत जायना ज्योतिषाचे बदलावण करून सांगेत तांत जायना कसाले हंतू पुत्रोत्सव जो म्हळ्यार ते एक हॉल आहे हॉल कसाला आचरण कर संतोषाचे कसाला आचरण करचे देवा दिव जळाच्या आणि ना देवा दिव जळाच्या ना आणि आम्ही 12 दिसे शुद्धी जावते सॉरी 10 दीस हॉल आचरण करून 11 दिस ते देवा दिव जळ अशी बेशत्व आहे तांतू यस भायरच्यानी जळ येत हंतू मात्र खंयच्यान तूं जनन हंतू मात्र अशौचान मात्र भायर दाखून कोणे जाऊ येवन जळ येतना जाल्यार सांज चेडवान जळ येता म्हणून सांगून आसा तशी कसं जाता म्हणून सांगल्यार एक आवसू एक चेरडाक 9 महिने की पट्टांत दवरून तिणें मागीर प्रसव करचे पळय त्या प्रसव जाल्या नंतर
तिने बाळंत जाल्ली नंतर तिगेले भितरचे अशे कल्म पुरा भायर घालचे पळयत भितरचे अशे कल्म भायर घालतना ಸಾವಿರಾರು ಜೀವಕಣ म्हणटात ते ಸಾವಿರಾರು ಜೀವಕಣ नाश जाता ते जीवकण नाश जालेले कतेरी तेन्ना तेका हॉल म्हणून सांगता ती सूतक म्हणून सांगता सूतक म्हणून सांगता जी कतेरी म्हळ्यार तिका कितली की वर्ष दाखवून तिगेला असेल अंतशक्ती त्या पुरा डाऊन जावन वता एक चरडाक म्हळ्यार तितले एक पुण्यवंत पळय हाऊस म्हणून सांगल्यार आमी सांगचे पळय ती मात्र देवोबा म्हणून सांगचे जाला तिगे लागी कपटना तिगे लागी मुग्ध ती चरडवा कतेरी प्राण दिता चरडो 9 महिने होरून त्या प्रसव वेदनेंतू त्या पट्टदुखींतू ती जनन दिता म्हणून सांगलारी ती हाऊस म्हणून सांगलारी ती हाऊसूची ती देवूची म्हणून सांगचे ताजी कतेरी आमी तशी ती चरडाक जनन दिता तेन्ना तिगेले अंतस्वत बारी कुकवता कल्मश पुरा भायर घालता तेन्ना ते आचरण करका म्हणून सांगून तशें सांगता ती खंयचे हे जनन सूतक दोनींचे मरण सूतक मरण सूचक कसं नाही मरण सूचक अंतू प्रबल तंतू कसं म्हणून सांगल्यार आमी जनन सूतनाक आमी लघु म्हणून सांगता ती हक्क गुरु म्हणटा ती गुरु म्हळ्यार प्रबल हे मागीर तशींची कसं म्हळ्यार फुडें कूड कुटुंब आशिल्ली ती कूड कुटुंब म्हणून सांगल्यार तुमकां वताच पळय 50 जन आजिके आसा ती कितली की एक मुडये तांदूळा जेवण जेवताली गुत्तुगारिके असल सकडी जन आजिके आसा ती आमगेलो ते घरकाड्याकडे आशिल्लो मनुष्य ताका म्हणटाली ती तो कूड कुटुंबाचो एक सेरा तांदूळा जेवण शीत जेवतालो काय तो सांगचे म्हळ्यार कूड कुटुंबांत जन पळोवचा की हाईट वेट अजानुभाव शरीर आता सगळं आशिल्ली ती तांकां धर्म निश्ठे हें अधर्म ना म्हणून सांगिल्लें न्हय खंय काळोख आसा थंय उजवाड आसा खंय उजवाड आसा थंय काळोख आसा तशें तसले एका परिस्थितीर कूड कुटुंब आसतना कोणा एकलो सदस्य भारी अनोन्य आशिल्ली ती भारी चंद्रितीर आसताली तेन्ना पळयत एक 50-100 जन जेवण करचें तांणी कापी पिवचें म्हणून सांगला गजाल सगळो दीस नित्योत्सव म्हणजे देवा कशी हांगा मुखारकडा वेंकटरमणाकी मुडबिद्रा वेंकटरमणाकी नित्योत्सव म्हणटा ती घरकडे नित्योत्सवाची म्हळ्यार त्या नमुन्याची कुडू कुटुंबांत एकलो एक सदस्य मरण जाल्लें म्हणून सांगलारी ते एक दुःख निगूची शक्ती तांगे लागी भारी हें आशिल्लें तितलें सुलभेर तांणी ते दुःख निगूचें जायनाशिल्लें मागीर तेन्ना कसं जाता म्हळ्यार ते मेल्लेले एक सुद्दी तेन्ना अनेकदां सांगता जाल्यार आत्तां म्हणजे पट्टांनी मोबायल नाशिल्ले वॉट्सॅप मेसेज गेला म्हणजे नाशिल्ले बस्सा वेवस्था नाशिल्ले एक गांवांत दाखून अनेक गांव वचून सांगता आशिल्लें अशें असेल मरण जाल्ला म्हणून सांगता तेन्ना टायम लागताले हें तेन्ना टायम लागताले तेन्ना कसं जाता म्हळ्यार ताजी कतेरी भौशा एक गांवांत अनेक वता तेन्ना तांणी एक भौशा एक 12 दिसाचें एक गडू आतां आमी सांगता पळय 12 दीस 24 दीस 48 दीस 108 दीस म्हणून सांगता तशी आसच्या पुरो म्हळ्यार तितले तांकां सांगता त्या वेवस्था करता कर्मांक करता म्हणून सांगलें खातीर ते गडू दवरन आसताली म्हणून आवलेचें बट शास्त्रांत तूं फूड दाखोवन आशिल्लें सनातन धर्मशास्त्रां सांग पळय ती सूत्र जावं स्मृती जावं फूड दाखोवन आशिल्लें 12 दीस करकतीची 10 रात्री मरण सूतक 11 दिसा शुद्धी 12 दिसाक सपिंडीकरण म्हणटात 13 आमी वैष्णव वैकुंठ समाराधना म्हणटात आतां कशी बाकीची कमरांची शिवगण आराधना की म्हणटा की मी सांगितलं तांकां समजून तांणी करतात बट 12 दिसाक कर्तृ कोण आसा अधिकार घेतले यजमान ताणें ताका चरडू की वापस गेला पोत की तो सपिंडीकरण श्राद्ध करून 13 दिसा वैकुंठ समाराधन जावन देवस्थानां नाल्ल कॅन दिल्ले नंतर त्या घराच्या शुद्धी आशिल्ल्या तितले शुद्धी नाशिल्ले पुढे कुटुंब शुद्धी ही करावं पता घरा भितरच्या मात 13 जावकाती आशिल्ले तशी त्या मरणाचे सूतका पुढे कुडू कुटुंब आशिल्ली मी ती एकले गेल्यार वियोग जाताले तांणी त्या गडू दवरून अशें पुरो ते शास्त्र न्हय त्या अंत चालती तशी येवन अशें पुरो तशींची एक व्हड रूख आसा म्हणलें क्या एक व्हड रूख ताका केला 100 हें आसता ती कसं गेल्लो आसता ती ते गेल्लो कट्ट करतना कसं जाता ते रुखा वयर बेळवणीक एक बारी एक हें जाता पळय ती बेळवणीके वयर प्रभाव विरोधा तशींची कुडू कुटुंबांत एकलो वियोग जाल्यार कशी जाता तशींची हांगा रुक्का विशय हांव सांगचें थंय बेळवणी आड जाता तशी हें आमी एक अशींच एक विचार करून वताना हें मरण सूतक 10 दीस रात्री आचरण आमी करकतीची